विधान परिषदेमध्ये सपाटून मार खाल्ला असला तरी राष्ट्रवादीनं पुण्यातली आपली जागा कायम राखली आहे। पुण्यातून राष्ट्रवादीचे अनिल भोसले विजयी झालेत, तर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। काँग्रेसच्या उमेदवारीमुळे चुरशीची ठरेल अशी वाटणारी पुणे विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांनी सहजपणे जिंकलेली आहे आणि पहिल्याच फेरीमध्ये त्यांना मोठा विजय जो आहे तो प्राप्त झालेला आहे। स्वतः अनिल भोसले आपल्या सोबत आहेत। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा आणि सुप्रियाताई आणि दादांनी आणि साहेबांनी मला दुसऱ्यांदा संधी देत असताना, त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने 6 वर्ष मी माझ्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि दादांनी आघाडीचं सरकार असताना ज्या ज्या नगरसेवकाचा असेल, नगर परिषदेचे प्रश्न असतील, हे सोडवण्याकरता फार महत्त्वाचा वाटा केलेला आहे आणि त्यांना निधी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी विकासही झालेला आहे आणि त्या पद्धतीने मला मतं पडलेली आहे। इथं राष्ट्रवादी काँग्रेसची आमची जी आकडेवारी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळत असताना मला सर्व हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की काँग्रेसची 2 नंबरची मतं होती आपल्याकडे, जर आपण पक्ष बळाबळ पाहिलं तरी, मात्र त्यांची मतं जी आहे ती जागेवर राहिलेली दिसत नाही, ती तुम्हाला मतं पडल्याचं वरवर तरी दिसतंय। कशी ही नेमकी मतं जी आहेत ती तुमच्या पारड्यात पाडली? नुसतं काँग्रेसचं नाही, काँग्रेसची मोठी मतं मला मिळालीच आहेत, कारण की ते त्या निवडणूक, कारण की येणाऱ्या महानगरपालिकेत प्रत्येकाला आघाडी पाहिजे आणि त्या द्वेषाने ज्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरला हे बऱ्याचशा काँग्रेस जणांना पटलं नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। भाजपच्या लोकांनी मतदान केलेलं आहे, शिवसेनेच्या लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचं फळ हे या ठिकाणी मिळालेलं आहे। मला आज बँकेत रात्री 12 वाजेपर्यंत सेवक काम करतो आणि जेवढे पैसे जमा झालेत हे रिझर्व्ह बँकेला कळवण्यात येतं आणि इन्कम टॅक्सला कळवण्यात येतं। अशा पद्धतीने हा कारभार त्यांनी माहिती न घेता हे आधारित त्यांनी काहीतरी षडयंत्र करायचं म्हणून त्यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र।